नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये काही खास नाही आहे, कारण मी हा जो आहे रॅप मी चेंज केला होता घरी आल्यानंतर. पण आणखी मी चेंज करणार आहे, कारण याच्यासोबत थोडेसे अडचणी आहेत. कारण हा जो रॅप आहे हा आपली जागा सोडतो आहे, जे की सोडायला नाही पाहिजे. इथं पण तसंच खराब झालेलं आहे थोडंसं. आणि हा रॅपचं नाव आहे कमेलियन रॅप, जो की कलर चेंज करतं. जेव्हा सनसेटमध्ये असतं हा थोडासा ब्राऊन दिसतं, लाईट शेडमध्ये जसे की इथं आहे तो पर्पल दिसेल, आणि जेव्हा पूर्ण लाईट नसेल तेव्हा हा वाला पूर्ण पर्पल दिसतं, पर्पल आणि ब्ल्यू, जसं की हा दिसतो आहे. आता इथं थोडं ऊन आहे, मे बी तुम्हाला थोडं रात्र झाल्यानंतर कळेल. तर ह्याच्यामध्ये चेंजेस मी केलेत. हे वाले मिरर टाकलेत जे की एरोडायनॅमिक्स इम्प्रूव्ह करतील. तसं यांचा काही प्रॅक्टिकल यूज नाही, पण दिसायला चांगले वाटतात. हा वाला जो आहे सेम त्या साईडचा पण होता. असेच थांबल्या ठिकाणी दिसायला ठीक आहेत, पण जेव्हा स्पीड वाढते तेव्हा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स येतात, पण ते फाईन पडू नये म्हणून लावलेले आहेत. इंजन गार्ड मी काढलं, कारण ते खूप रस्ट होऊन गेलं होतं. तिथले लाईट्स काढले, तिथं बसवलेत. आणि अगोदरचा रॅप जो होता तो मी पूर्ण रिमूव्ह केला होता. ह्याच्यावरती हा रॅप नाही आहे, पूर्ण रिमूव्ह करून एक नवीन रॅप लावला होता. पण हा काय पेपर बसायसारखा वाटत नाही आहे, इथून पण निघतो आहे. पण पूर्ण रॅप केल्यानंतर पण असं वाटतं की हा काय वर्थ इट नाही आहे. कारण मला तुमचे व्ह्यूज पाहिजे असतील, बघून सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा रॅप ठेवू की नको. तसं तर मी काढणारच आहे, पण ठेवायला पाहिजे होता की नाही. तर हा कमेलियन रॅप चूज करायचं कारण एकच, कारण माझ्या गाडीचा जो ओरिजिनल कलर आहे RC बुकवर तो आहे ब्ल्यू, पर्पल ब्ल्यू आहे तसा तरी. आणि याच्यामध्ये पर्पल आणि ब्ल्यू दोन्ही येतात. याच्या कमेलियन रॅपमध्ये दोन टाईप येतात. हा वाला मॅट आहे आणि आणखी एक येतो तो आहे ग्लॉसमध्ये. आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण तुम्हाला भेटून जातील, पर्पल, ग्रीन, गोल्डन, येलो. पण मी चूज केला होता ब्राऊन, पर्पल आणि ब्ल्यू, कारण हे वाले जे माझ्या RC बुकवर मॅच होतात. बाकी काही नाही. हा वाला व्हाईट रॅप होता. हा पेपर चांगला आहे, हा पेपर जागा सोडत नाही, पण हा वाला जागा सोडतो आहे. जसं की इथं जी कट लागले, हा वाला पेपर जागा सोडतो आहे आपली थोडेसे हीट झाल्यानंतर. असं उन्हामध्ये जरी थांबलं तरी हा पेपर आपली जागा सोडतो आहे. याच्यामध्ये काय अर्थ नाही ठेवण्यासारखा, इथला पण जागा सोडतो आहे. तर हा वाला चेंज करेन. मी दुसरावाला पेपर आणून ठेवला आहे, तो आहे कम्प्लीट मॅट ब्लू, कारण RC बुकवर तर मॅच करावंच लागेल. त्याच्यासारखे नंबर प्लेट नाही आहेत माझे, हे जुने आहेत, मी आफ्टर मार्केट बनवून घेतले होते. तर आज रॅप चेंज करायचा मला. आणखी इथं मी एक्स्ट्रा फॉग लॅम्प्स लावणार आहेत, कारण त्यांची विजिबिलिटी खूप कमी आहे. आणि हे जे आहेत मी पूर्ण 3 वर्ष झाले वापरतो. याच्यातल्या या साईडचा जो लेन्स आहे याच्यामध्ये थोडंसं खराब झालेला आहे, तो येलो लाईट ठीकठाक मारत नाही आहे. त्यामुळे मी दुसरे 2 फॉग लॅम्प्स आणलेत. बाकी गाडीवरती काही काम करायची गरज नाही, कारण सर्व्हिस मी केलेली आहे. सगळं काही चेंज केलेलं आहे. ऑइल पण मोटूलचा टाकलेला आहे, 7100 10W40 ग्रेडचा ऑइल. तर जास्त बडबड न करता मी गाडीला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथं काही काम करता येईल. दुकानामध्ये आणखी कुठे जाता येतं, इथं तर काम करता येणार नाही, कारण हा आहे रोड. या साईडला कर्नाटक आहे आणि या साईडला अर्धा किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र लागेल. मी तिकडंच राहतो. इथं आलं कारण इथले रस्ते चांगले आहेत आणि दिसायला पण चांगलं आहे जागा. जास्त लोक पण येत नाही तिकडे. तर चला मग जाऊया दुकानामध्ये काम करण्यासाठी. गाडीवर मी काल चालू केलं होतं, कारण याचे बॅक पॅनल सगळे काढून टाकलेले आहेत. हा पॅनल एक राहिला आहे, आणखी इथला एक पॅनल आहे, तो त्याचं एक काम राहिलं आहे. बाकी सगळे पॅनल खराब झालेले आहेत आणि हे वगैरे मी नंतर साफ करून घेईन. आणि एक नेकेड बाईक जेव्हा नेकेड होते तेव्हा अशी दिसते. हे आहेत ते पॅनल ज्यांचं काम मी कालच करून घेतलेलं. काल व्हिडिओ काही रेकॉर्ड झाले नाही, कारण खूप जास्त गर्दा होता आणि वरून पाऊस पण चालू होता आणि बॅटरी हिटची इश्यूज तर DJIचे नामजलेलेच आहेत, त्याच्यामुळं काय रेकॉर्ड झाला नाही. हा वाला उरलेला पेपर आहे. एवढ्या पेपरमध्ये पाठीमागचं पॅनल जे आहेत 2, तेवढे 2 करून घ्यायचे आहेत. ऑलमोस्ट काम झालेलं आहे. हे पेपर लावायचं आहे, नंतर 2 फॉग लॅम्प्स आहेत, तेवढे फॉग लॅम्प्स लावायचे आहेत. फॉग लॅम्पचं वायरिंग वगैरे लगेच होऊन जाईल, त्यात काही अडचण नाही. तर एवढं झाल्यानंतर आपली गाडी होईल रेडी.
काम झालं. आता जाऊया पलीकडच्या साईडला. फायनली गाडीचं काम झालेलं आहे, ऑलमोस्ट झालेलं आहे. 9:17 झालेले संध्याकाळचे आणि जवळपास मी वायरिंगचं काम केलं आहे. LED वगैरे चालू झालेत. इकडे ठेवलेले आहेत सगळे पॅनल्स आणि इथे ठेवलेले सगळे स्क्रू. तर मग गाडी असेंबल करण्याचं काम आपण चालू करू लगेच. वेळ झाला रात्रीचे 9:49 आणि गाडीचं काम झालेलं आहे पूर्ण. हे फक्त थोडंसं दाखवतो मी, पण सिनेमॅटिक वगैरे सगळे मी उद्या शूट करेन कारण आता अंधार आहे. एक काम राहिलेलं आहे याचं, एक मी लगेच करून घेईन. थोडंसंच आहे, बाकी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. बाकीचं पण उद्या कंटिन्यू करू.